तुम्ही कधी नोटीस केलंय का की टीव्हीवरती 10 रुपयाच्या साबणाची ॲड किंवा 2 रुपयाच्या शॅम्पूच्या पाऊचची ॲड किंवा कोकोनट ऑइलच्या 10 रुपयाच्या बॉटलची ॲड सतत सुरू असते. ही का सुरू असते? या कंपन्यांकडे अमाप पैसा आहे, भरपूर पैसा आहे आणि त्यांच्याकडे ठेवायला जागा नाही आहे म्हणून ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये खर्च करतात. असं काही आहे का? तर नाही. हे बघा, आपण लहानपणापासून बघत आलोय या साबणाच्या, शॅम्पूच्या किंवा या कोकोनट ऑइलच्या ॲड्स कंटिन्यू आणि सतत सुरू असतात. हे का असतात? कारण त्यांच्या मागचा एक फंडा आहे. यांना आपल्या डोक्यांमध्ये सतत घर करून राहायचं आहे. त्यांना आपल्या डोक्याच्या बाहेर निघूच द्यायचं नाहीये. म्हणजे सतत हॅमरिंग केल्यामुळे ती त्यांची कॅम्पेनिंग किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजी जी आहे ती सक्सेसफुल होते. आजही आपण शॉपमध्ये गेल्याच्या नंतर डिटर्जंट दे असं म्हणत नाही, आपण त्यांना निरमा दे म्हणतो. का? कारण निरमा हाच डिटर्जंटचा एक ब्रँड आहे असं आपल्या डोक्यात लहानपणापासून क्लिक केलं गेलंय आणि तोच ब्रँड अजूनही आपल्या मनावर, डोक्यावर राज्य करतोय. कंटिन्यू तुम्हाला तुमचा ब्रँड लोकांपर्यंत गेला पाहिजे, त्यांना दिसला पाहिजे आणि तुमच्या सर्व्हिसेस, प्रोडक्ट किंवा तुमचा व्यवसाय चालला पाहिजे, सतत लोकांनी घेतलं पाहिजे, तर तुम्हाला लोकांना दिसलं पाहिजे. मग आता मार्केटिंगच्या पद्धती बदलल्या आहेत, दिसण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. मग या मोठ्या ब्रँडसारखं तुमचं बजेट जर टीव्हीवरती ॲडव्हर्टाइजमेंट करण्या इतपत नसेल, रेडिओवरती ॲडव्हर्टाइजमेंट करण्या इतपत नसेल, तर सगळ्यात सोपा उपाय सांगतो. फेसबुकला जा, ब्रँड अवेअरनेस किंवा रीचची ॲडव्हर्टाइजमेंट करा लोवेस्ट बजेटमध्ये. म्हणजे डेली 100 रुपये प्रमाणे बजेट स्टार्ट करा आणि एका महिन्याची कंटिन्यू ही रीचवाली किंवा ब्रँड अवेअरनेसची ॲडव्हर्टाइजमेंट करून बघा. तुमचा ब्रँड लोकांच्या मनात घर करायला लागेल, सतत दिसल्यामुळे त्यांच्या नजरेत हॅमर व्हायला लागेल आणि तुम्ही मार्केटमधले एक प्लेअर आहात असं लोकांना जाणवेल आणि मग लोक तुमच्याकडनं प्रोडक्ट किंवा तुमची सर्व्हिस घ्यायला लागतील. भेटूयात पुढच्या एका दुसऱ्या टॉपिकवरती दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला फॉलो करायला विसरू नका, लाईक करा आणि इतर आपल्या मित्रांसोबत शेअर करा.